नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार दिनांक 27 जुलैपासून मशाल यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ही मशाल यात्रा पोहोचणार आहे. यात्रेसोबतच भगवा सप्ताह आणि शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी सुपा येथील पत्रकार परिषदेमधून दिली. दिनांक 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून याचवेळी नूतन शाखा ओपनिंग, सभासद नोंदणी, रक्तदान, आरोग्य शिबिरे आदी कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचेही डॉक्टर पठारे यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. याच बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी. पाहूयात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पारनेर तालुका पक्षाच्या वतीनं वरिष्ठांच्या उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आम्ही येत्या काही दिवसांमध्ये भगवा सप्ताह आणि मशाल यात्रा त्याचप्रमाणे जनसंवाद यात्रेचं नियोजन करत आहोत. हे नियोजन करत असताना आमचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा येत्या 27 तारखेला वाढदिवस आहे आणि आम्हा शिवसैनिकांच्या दृष्टीनं त्यांच्या वाढदिवसा इतका आम्हाला दुसरा कोणताही पवित्र मुहूर्त नाही. म्हणून त्याच दिवशी आम्ही या मशाल यात्रेचं आणि भगवा सप्ताहाचं नियोजन करत आहोत. मशाल यात्रेचं नियोजन कशासाठी तर 2 दिवसापूर्वी आमची उद्धव साहेबांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली. त्यामध्ये त्यांनी आम्हाला आगामी विधानसभेच्या दृष्टीने संपूर्ण तयारी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आमचं जे पक्षाचं मशाल चिन्ह आहे ते प्रत्येक गावात, प्रत्येक वाडी वस्तीवर, प्रत्येक घराघरात पोहोचवावं अशी पद्धतीचे त्यांनी निर्देश दिलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी मशाल यात्रेचं आयोजन करत आहोत. मशाल यात्रेचं आयोजन करत असताना आम्ही प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडी वस्तीवर आमचं शाखा उद्घाटनाचं सुद्धा नियोजन आहे. आमच्या तालुक्यामध्ये जवळपास आमच्या 90 ते 95% गावांमध्ये शिवसेनेच्या शाखा आहेतच, परंतु काही शाखांना पुन्हा रिन्युअल करण्याची सुद्धा गरज आहे. काही नवीन पदाधिकारी नेमण्याची सुद्धा गरज आहे. तर अशा पद्धतीचं सर्व पदाधिकाऱ्यांचं आम्ही त्या ठिकाणी नियोजन करणार आहोत. आणि मशाल यात्रा ही आमची संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवर, प्रत्येक गावामध्ये जाणार आहे. आणि आमचं मशाल हे पक्षाचं जे चिन्ह आहे आगामी विधानसभेच्या दृष्टीने, हे मशाल चिन्ह आम्ही घराघरात पोहोचवण्यासाठी सर्व आमचे कार्यकर्ते आहेत, सर्व शिवसैनिक आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, सर्वांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण 100% जोमाने प्रयत्न करणार आहोत. दुसरं, गेले 1987 सालापासून आमचे दैवत असलेले आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे भगवा सप्ताहाचं नियोजन करत असतात. दरवर्षी आम्ही भगवा सप्ताहाच्या माध्यमातून तालुकाभर जे काही लोकांचे प्रश्न असतील, आम्ही शिवसैनिक 12 महिने लोकांचे प्रश्न सोडवतच असतो, परंतु भगवा सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावात जाऊन, वाडी वस्तीवर जाऊन, घरापर्यंत जाऊन लोकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील, मग त्यामध्ये स्थानिक तलाठ्यांकडून होणारी अडवणूक असेल किंवा तहसीलमधील काही कामांचे प्रश्न असतील, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, वीज बोर्डाच्या माध्यमातून लोकांची जी काही पिळवणूक होत असेल, त्यांना अडीअडचणी येत असतील, रस्त्यांचे प्रश्न तालुकाभर मोठ्या प्रमाणात आता पावसाळा सुरू झाल्यापासून भेडसावत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत, अनेक अपघात होत आहेत, लोकांना मणक्याचे, गुडघ्यांचे त्रास होत आहेत. हे मी डॉक्टर असल्यामुळे मला रोज अशा पद्धतीचे पेशंट येत असतात. तर असे प्रश्न आम्ही त्या माध्यमातून लोकांच्या घरापर्यंत जाऊन भगवा सप्ताहाच्या माध्यमातून सोडवणार आहोत. तुम्ही विधानसभेसाठी इच्छुक आहात का? जर शब्द दिला आहे का तुम्हाला? आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आम्हाला विधानसभेच्या दृष्टीनेच तयारीत राहण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. मग जर त्यांनी आदेश दिले, महाविकास आघाडी आहे राज्यामध्ये, महाविकास आघाडीमध्ये ही जागा जर आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला घेतली आणि आम्हाला लढण्याचे आदेश दिले तर आम्ही लढण्यासाठी तयार आहोत. पण दुसरीकडे संजय राऊतांनी राणी लंके यांची उमेदवारी जाहीर केली श्रीगोंद्यामध्ये. त्याविषयी काही आम्हाला माहिती नाही आहे, परंतु आम्ही आमच्या पक्षाचा आदेश मानणारी माणसं आहोत. आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आम्हाला जे निर्देश देतील ते आम्ही अंमलात आणण्यासाठी कटिबद्ध असतो. कोणी काय बोललेलं असेल तर त्याविषयी आम्ही ते व्यक्त करण्यासाठी
किती वरिष्ठ नेते आहेत. पण विद्यमान जागा जर राष्ट्रवादीला सुटली तर तुमची भूमिका काय असणार? आम्हाला मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आमची महाविकास आघाडी राज्यामध्ये आहे. आमचे वरिष्ठ नेते आम्हाला जे काही निर्देश देतील, मग त्या ठिकाणी उमेदवार कोणी असो, उमेदवार हा विचार नसतो. आमच्या पक्षाचा आदेश हा आम्हाला महत्त्वाचा असतो आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत राहणार. पण ज्या पद्धतीने लोकसभेला तुम्ही राष्ट्रवादीला मदत केली, तशी मदत तुम्हाला होईल का पारनेरमध्ये विधानसभेला? अपेक्षित आहे. कसं आहे, महाविकास आघाडी आहे, प्रत्येक पक्षाचे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांना निर्देश देतात. पक्ष कार्यकर्ते आदेशाचं पालन करत असतात. त्यामुळं जरी आमच्या शिवसेना पक्षाला ही जागा सोडली तर निश्चितपणे सर्व राष्ट्रवादी पक्ष असतील, काँग्रेस असतील आणि सर्व घटक पक्ष, मित्र पक्ष असतील, ते सर्वजण 100% मदत करतील. तशी काही तुम्ही ठाकरेंकडे मागणी वगैरे मागणी केलेली आहे. सर्व कार्यकर्त्यांनी जाऊन त्यांना ही जागा शिवसेनेसाठी सोडवावी अशी मागणी केलेली आहे. आणि आमच्या वरिष्ठांनी सुद्धा, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा मी पूर्ण प्रयत्न यासाठी करणार आहोत. कारण पारनेर तालुका शिवसेना ही गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. इथं शिवसैनिकांची खाण आहे. पारनेर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये असंख्य शिवसैनिक आहेत आणि त्या शिवसैनिकांच्या जोरावरच आम्हाला ही जागा मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.